माझी सगळ्यांना विनंती आहे, राज्यातील सर्व धर्मीयांना, सर्व पक्षीयांना विनंती आहे की कृपा करून जे आहे आपल्या राज्यात अशांतता निर्माण करू नका। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपले जे मुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांच्या टीमने आपल्या राज्यात जवळजवळ 16 लाख कोटी रुपयाचे उद्योग आणण्याचं त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं। मला सांगा, जर राज्य जर अशांत जर झालं तर कुठलाही उद्योग येताना तो 10 वेळा विचार करीन। हे जेव्हा उद्योग येतील त्यावेळेला सर्व धर्माच्या, सर्व पक्षाच्या, सर्व जातीच्या लोकांना उद्योग रोजगार मिळणार आहे आणि राज्य सुद्धा जे आहे एक पाऊल पुढे पडणार आहे। त्यामुळे कुणीही जे आहे कायदा हातात घेऊ नये। पोलिसांवर तर अजिबात कुणीही हल्ला करता कामा नये। आणि मग असं जर करणारे जे कोणी असतील, मग ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत, कायदा हातात जो कोणी घेईल त्याच्या विरुद्ध पोलिसांनी जरूर कारवाई करायला पाहिजे। परंतु ती पाळी येणार नाही यासाठी सर्व नेत्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे। धार्मिक नेते जे आहेत त्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन करायला पाहिजे। पक्षीय नेत्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन करायला पाहिजे। एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे। देखिए कि जो है, जो नागपुर में जो कोई घटना घटी है वो बड़ी दुख भरी है, जिसमें कई लोगों को जो है मार लगा है, पुलिस को भी मार लगा है और नुकसान भी हुआ है। मैं सब लोगों को जो है दरख्वास्त करना चाहूंगा कि हाल ही में हमारे जो मुख्यमंत्री जो है फडणवीस साहब, उन्होंने कहा कि वो दावोस जाकर उन्होंने करीबन 16 लाख करोड़ रुपयों के जो है उद्योग हमारे राज्य में लाने में वो सफल रहे हैं। राज्य अगर अशांत होता है तो उद्योग आने के लिए भी आनाकानी करेंगे। जब उद्योग आएंगे तो सब सारे धर्म के हो, सारे जाति के, सारे लोगों को जो है फायदा होगा। हमारा राज्य भी जो है एक कदम 2 कदम आगे बढ़ेगा। मगर अशांतता कोई भी ना फैले कहीं भी, इसके लिए हमको भरसक कोशिश करने की आवश्यकता है। उसके लिए सारे पक्षियों के, जो सारे पार्टियों के जो लीडरान हैं या धार्मिक नेता है, मैं उन सबको दरख्वास्त करूंगा कि आप सब लोग जो है लोगों को शांति बरतने के लिए आप ऐलान करें और राज्य में शांति रखें। शांति रखने से ही जो कुछ अगर है, इसका अगर कुछ कहना तो टेबल पर जो है बातचीत होगी। मैदान में जो है हाथ में पत्थर लेके बातचीत नहीं होगी। पुलिस के ऊपर हमला करना ये तो बहुत ही गलत साबित होगा। नुकसान दोनों तरफ का होगा। ये आपको ध्यान में रखने की आवश्यकता है। सत्ताधारी पक्षातील आमदार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।